साथ संविधान शुरू करेंगे, शुरू कर। त्याचे स्वातंत्र्य, दर्जाची वसंतीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, त्यांच्या श्वसन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून त्या संविधान सभेत आज दिनांक 49 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सत्तार्पण करतो। जय हिंद। बैठेंगे, बैठ जाओ। एक साथ प्रार्थना के लिए तैयार होंगे, तैयार। अब एक साथ प्रार्थना शुरू करेंगे, शुरू कर। प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, सिद्ध सारे दूर हमसे कीजिए, कीजिए हमको शरण में, हम सदाचारी बने, ब्रह्मचारी धर्म रक्षक व्रतधारी बने। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। हाथ नीचे। एक साथ समूह गीत के लिए तैयार होंगे, तैयार। अब एक साथ समूह गीत शुरू करेंगे, शुरू कर। देश के निवासी सभी जाने कहे, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, बेरा ज्ञान जोई चंपा चमेली, फूल फूले माला में, देश के निवासी सभी जाने कहे, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, यही को कन्यारी कपिल सजेर प्यारी, राग ही तराना राग मगर एक है, हिंद देश के निवासी सभी जाने कहे, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, गंगा जमुना ब्रह्मपुत्र कृष्णा कावेरी, जाके मिल गए सागर में वही सब एक है, हिंद देश के निवासी सभी जाने कहे, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। ढगातील पावसाची पडते धरणीशी गाठ, अशा सुंदर समयी करूया परिपाठाला सुरुवात। सागराला शोभा असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची, तसेच आमच्या परिपाठाला शोभा असते आमच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांची। सुविचार, माणुसकी खूप कमी होत चालली, ती जपायला शिका। इतिहास सांगतो काल सुख होते, विज्ञान सांगतो उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असेल। तर असाच आजचा चांगला विचार म्हणजे सुविचार घेऊन येत आहे शीतल। आजचा सुविचार, छोट्या रकमेने मोठ्या वस्तूची खरेदी करता येत नाही। स्पष्टीकरण, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी आत्मबलिदान करावं लागलं, तसंच शेकडो वर्षाच्या अभ्यासातून ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांची निर्मिती होते, तसंच रक्ताचं पाणी करून शेतकऱ्यांना भव्य दिव्य गोष्टी साध्या करण्यासाठी मोल करावं लागलं। म्हणून हा सुविचार सार्थ ठरतो की छोट्या रकमेने मोठ्या वस्तूची खरेदी करता येत नाही। दिनविशेष, आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस नवी उमेद घेऊन येत असतो, तर त्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आपल्याला माहीत असणे गरजेचे असते। तर अशाच आजच्या दिवसाचे महत्त्व सांगण्यासाठी आजचा दिनविशेष घेऊन येत आहे राहुल शिंदे। आज दिनांक 9/7/2018 वार सोमवार। आजचा दिनविशेष, वाघ हा राष्ट्रीय प्राणी घोषित। बातम्या, आपल्या शिक्षकांची व आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आधुनिक युगातील घटना माहीत असणे गरजेचे असते। तर आज काय घटना घडल्या व काय घडणार आहे जाणून घेऊया बातम्यातून। तर आजच्या बातम्या घेऊन येत आहे सरिता शिंदे। आज दिनांक 9/7/2018
चला वार सोमवार. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. अर्धा महाराष्ट्र चिंब. 10 जुलैला मराठवाड्यात अतिवृष्टी. हवामान विभागाचा अंदाज. शिक्षक नेते श्रीमान आघाव यांच्या अपघाती मृत्यू. आणि क्रिकेट तिसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव करून त्यांचे 2-1 अशी मालिका जिंकली. रोहित शर्मा सामनावीर. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या संपल्या. बोधकथा. सर्व काही मनासारखं घडत नसतं, पण जे मनासारखं घडलं ते विसरायचं नसतं. कारण अशा जीवनात कठीण प्रसंग येतच असतात, पण त्या कठीण प्रसंगी योग्य बोध घेऊन आपल्याला यशाचे शिखर गाठायचे असते. तर अशीच आजची बोधपूर्ण बोधकथा घेऊन येत आहे अंकिता गायकवाड. आजची बोधकथा. सिंहाचे आमंत्रण. एका अरण्यात एक सिंह राहत होता. त्या अरण्यात बैलाचा कळप चरताना त्याने पाहिला. सिंहाला असे वाटले की एखादा लठ्ठ बैल आपल्याला खावयास मिळाला तर किती बरे होईल. हे विचार मनात येताच सिंहाच्या तोंडाला पाणी सुटले व त्याला एक युक्ती सुचली. त्याने एका मोठ्या मेजवानीचा बेत केला व बैलाला निमंत्रण पाठवले. सिंह महाराजांची आज्ञा म्हटल्यावर बैल सिंहाकडे पळतच आला. तर पाहतोय तर काय सर्व मोठमोठी भांडे, स्वयंपाकाची मोठी तयारी चालू होती. हे सर्व पाहताच बैलाला धोक्याची शंका आली. तसा बैल पळत सुटला. सिंह म्हणाला, अरे मित्रा, असा पळतोस कशाला? बैल म्हणाला, माझेच मांस मेजवानीला असणार. याआधी मी पळून गेलो. तात्पर्य, एखाद्याच्या तावडी सापडले असता त्याचा हेतू लक्षात येतात तेथून निसटणे, याला शहाणपणा म्हणतात. पसायदान. एक साथ पसायदान के लिए तैयार होंगे, तैयार अब. एक साथ पसायदान शुरू करेंगे, शुरू कर. पाठीचा मुख काढायचा नाही, नजर समोर. नाकाच्या शेंड्याकडे पाहायचा असला तर. हातळ गुडघ्यावर. जरा दिवसभर काय करायचं ते पहा. चांगले बेत आखा. प्रश्न. आपल्याला काही प्रश्न पडत असतात, काही शैक्षणिक, काही वैज्ञानिक, तर काही आर्थिक, तर काही सामाजिक. तर आम्हालाही काही प्रश्न पडलेले आहेत. बघूया त्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला येतात का? तर आजचे प्रश्न घेऊन येत आहेत आमच्या वर्गातील काही विद्यार्थी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव काय? जानकीनाथ. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय? बाराहून उत्तर द्या. जिजाऊ. पूर्ण वाक्यात उत्तर द्या. विनायक दामोदर सावरकर यांच्या आईचे नाव काय? राधाबाई. भगत सिंग यांच्या वडिलांचे नाव काय? किशन सिंह. लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव काय? पार्वतीबाई. महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय? चिमणाबाई. शब्द. इतर विषयाबरोबर इंग्रजी विषय आपल्याला सोपा वाटावा व इंग्रजी विषयाचा पाया भक्कम करण्यासाठी आपल्याला गरज असते इंग्रजी शब्दांची. तर आजचे इंग्रजी शब्द घेऊन येत आहेत आमच्या वर्गातील काही विद्यार्थी. टुडेज वर्ड आर अबाउट इन्सेक्ट. आजचे शब्द हे कीटकाविषयी आहेत. TER. टर्माइट या शब्दांची स्पेलिंग व अर्थ सांगा. TERMITE. टर्माइट म्हणजे वाळवी. कॅटरपिलर. CATRPILLAR
म्हणजे सुरवंट. लेडी बर्ड. LADYBIRD लेडी बर्ड म्हणजे सोनकिडा. बटरफ्लाय. BUTTERFLY बटरफ्लाय म्हणजे फुल. या शब्दाची स्पेलिंग पाढा. गणिती क्रिया करण्यासाठी आपल्याला पाड्याची गरज असते, तर आजचा पाढा घेऊन येत आहे गणेश.